नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहराच्या महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. खरं तर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि प्रचाराच्या गाड्या आपण नक्कीच बघत असाल. आज खरं तर प्रभाग क्रमांक 14मध्ये आहोत आपण आणि भिवापूर भिवापूर वार्ड असं या प्रभागाचं नाव आहे. खरं तर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनीलजी खंडेलवाल आपल्यासोबत आहेत. आपण या विशेष मुलाखतीत इथलं जाणून घेणार आहोत की काय नेमक्या इथल्या हा जो प्रभाग आहे इथल्या मुळात समस्या नेमक्या काय आहेत, त्या समस्या कशा सोडवल्या जातात आणि ते कशा सोडवणार आहेत, एकंदरीत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खंडेलवालजी नमस्कार. लोकराज्य टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, इथल्या गेल्या अनेक वर्षापासून आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. कुठल्या समस्या आहेत आजपर्यंत त्या सोडवल्या गेल्या नाहीत किंवा कुठल्या समस्यांना आपण हात घालणार आहात? आजपर्यंतचा महत्त्वाचा मुद्दा आहे का जनतेला प्यायचं पाणीच मिळत नाही. प्रभागामध्ये इतकी अडचण आहे की इथे घरोघरी पाणी पोहोचलंच नाही आहे. आणि एक वार्ड असा आहे तो एरिया की त्या एरियामध्ये मागच्या 70 वर्षापासून पाणी नाही पोहोचलं आहे नळाचं. हा जो गंभीर प्रश्न आहे हा ना शासनाने लक्ष दिलं ना कोणत्या नगरसेवकाने केलं. अमृततुल्य योजना मोठी राबवली जाते असं बोललं जातं, ते काय? ती पूर्ण फेल आहे. अमृततुल्य योजना जेव्हा तुम्ही आणली तेव्हा तुम्ही नाही का त्या योजनेचं पहिले आढावा घेतला नाही. उंचावर भाग कोणता आहे, खाल भाग कोणता आहे, कुठे पाणी पोहोचत नाही. घरोघरी तुम्ही पाईप टाकून दिले आहे आणि नळ लावून दिला आणि तुम्ही फक्त का केलं आहे, सांगितलं की आम्ही पाणी दिलं. पण नेमकं त्या आमदारांनी खासदारांनी पाहावं की पाणी आहे किंवा नाही. आणि काँक्रीट रस्ते देखील मधनं फोडले जातात आणि नळांना टोट्या देखील नाही अशी जनसामान्यांकडनं आम्हाला चर्चा देते. पाणीच नाही आहे तर कसं येणार. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, ज्या नळाला तोट्या नाही आहे त्या नळाला शासनाने किंवा नगरसेवकांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं. हे बघा, ज्या नळाला नाही आहे तोटी त्या नगरसेवकांनी सांगायला पाहिजे का तुमच्याकडे पाणी येत आहे तर तुम्ही कसंही करा पण इथे तोटी लावा. नसेल कोणाच्याकडे अडचण तर या नगरसेवकांनी 1,500 रुपये खर्च करून तिथं टोट्या लावल्या असत्या. आणि तुम्ही जर मला निवडून दिले यांनी तर मी तुम्हाला सांगतो, जिथे पाणी जात आहे तिथे सगळ्यांना मी प्लंबर स्वतः ठेवून नळाची तोट्या लावणार आहे. कारण की प्यायचं जे पाणी आहे तुम्ही नाश करताय का ते दुसऱ्या घराला पाणी मिळतो. ती बाई हे पिण्याच्या पाण्याची समस्या झाली. नक्कीच आरोग्याच्या हेतूने असेल किंवा शिक्षणाच्या, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आजची अवस्था अशी आहे की गरिबांची मुलं CBSE कॉन्व्हेंटमध्ये शिकू शकत नाही. यामुळे महापालिकेच्या शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नाही किंवा पाहिजे त्या सोयी नाही. ऑनलाईन शिक्षण देखील नाही. ते एक आहे. किंवा आरोग्याच्या हेतूने पाहिजे त्या पद्धतीने दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स किंवा औषध्या गोळ्यांचं कमतरतेमुळे इथले नागरिक किंवा जे आहे ते भरकटले जातात. या संदर्भात काय उपाययोजना? आरोग्याविषयी जर बोलायचं असलं तर मी तुम्हाला सांगतो, इथे जो जनप्रतिनिधी आहे त्या माणसाने जाऊन तिथे त्या आरोग्याच्या दवाखान्यामध्ये विचारपूस केली पाहिजे. तिथे डॉक्टर आहे किंवा नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. याचं शासनाकडे पत्रव्यवहार केला पाहिजे. जर पत्रव्यवहार झाला किंवा काही झालं तर तिथे डॉक्टर कसं नाही नेमला जाण, सरकारला हलवण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे. इथे जितके जनप्रतिनिधी त्यांनी ते कधी केलंच नाही तर त्याला ते जबाबदार काय आहे. तर आणि महत्त्वाचा मुद्दा हा मजूर वर्गाचा एरिया आहे. गरिबी बहुत आहे. आज लोकांकडे पैसा नाही की डॉक्टरचे 200 रुपये देऊन 300 रुपयाचे औषध घेईल. तो बिचारा तिथेच जातो पण त्याला योग्य सुविधा नाही भेटली आहे. पण मी सांगतो, मला जर जनतेने निवडून दिलं तर मी सर्वात पहिले तिथे डॉक्टर का नाही आहे आणि याचा आढावा घेऊन मी सरकारला हलवणार. नक्कीच. इथे जे वयोवृद्ध आहेत आणि जे ग्राउंडसाठी म्हणजे जे आजकालची मुलं मोबाईलमध्ये गुरफटलेली आहेत, मग अशांना ग्राउंडमध्ये पाहिजे त्या सुविधा पाहायला मिळत नाही. झुले असतील किंवा पोरांना खेळण्यासाठी साहित्य पाहिजे ती ग्राउंडमध्ये उपलब्ध नसल्याने आणि वयोवृद्धांना देखील फिरण्यासाठी किंवा फिरून आल्यानंतर बसण्यासाठी अशी जी पाहिजे त्या पद्धतीने महानगरपालिकेने कामं केली नसल्याची इथले नागरिक लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून पुढे आणत आहेत. आपण निवडून गेल्यानंतर कुठल्या समस्यांना प्राथमिकता द्या? कसं आहे बघा, हा वार्ड काही असं लेआउट पडलेला वार्ड नाही. तिथं ओपन स्पेस भेटेल, तुम्हाला ग्राउंड भेटेल. आहे आमच्या भाग्यात 2 ग्राउंड आहे. एक बंगाली कॅम्पचं ग्राउंड आहे, एक रावणमूर्तीकडे ग्राउंड आहे. पण पाहिजे तसं डेव्हलप नाही. समजले का? तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कसा करायचा आहे, इथे सर्वात पहिले आपल्याला एक अभ्यासिका बनवायची आहे. ती जी गरिबांसाठी असणार,
ती गरिबांसाठी असणार. त्याच्यात जागा बघून नाही का तिथे पैसा किती बी लागो, 50 लाख लागो, करोड लागो, पण मी ती अभ्यासिका बनवणार आणि गरीब विद्यार्थ्यांना तिथे बसवणार आणि आम्ही इकडून तिकडून पैसा आणून तिथे शिक्षक बसवणार. शिक्षकांना सांगणार की या गरिबांना तुम्ही शिकवा आणि हा जर गरीब वर्ग शिकला आणि वर गेला तर समाज आपोआप सुधारतो. नक्कीच. या विशेष मुलाखतीमध्ये आपण जवळजवळ मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांना आपण हात नक्कीच घातलेला आहे. खरं तर राजकीयदृष्ट्या अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले, मात्र राजकारणात आपण अनेक खेड्या देखील केलेल्या आहेत. अशामध्ये आता आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पॅनलमध्ये आपल्यासोबत कोण उमेदवार आहेत, म्हणजे कसं काय सांगड म्हणजे आपण घालता? आता माझ्यासोबत 4 उमेदवार आहेत. माननीय वसंतरावजी देशमुख यांना 30 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यानंतर आता मी एक आहो, मी पण पहिल्यांदाच निवडणूक लढत आहो आणि वैशालीताई चंदनखेडे ही पण पहिल्यांदाच आहे आणि सीमाबाई पाटील ही पण पहिल्यांदाच आहे. आता आम्ही तिघांचा अनुभव पहिल्यांदाच आहे. पण माझा भाऊ 3दा निवडून गेल्यामुळे आणि मी वार्डामध्ये 50 वर्षापासून राहत असल्यामुळे आणि माझं समाज म्हटलं तर अल्पसंख्याक आहे. एकच घर आहे मारवाड्याचं. असे आम्ही 3-4च घर आहे, जास्त नाही आहे. तर त्याच्यामध्ये आम्हा लोकांना जनता एवढी जे आम्हाला निवडून द्यायची हे करतात, तर आम्ही त्यांचे अहोभाग्य म्हणजे त्यांचे आम्हाला खूप आभार आहे. नक्कीच. खंडेलवालजी, आता या विशेष मुलाखतीमध्ये इथल्या नागरिकांना, प्रभागाच्या मतदारांना शेवटी काय आवाहन करणार आहात? मतदारांना मी एकच आवाहन करतो की कोणत्याही पैशाच्या प्रबोधनाकडे जाऊ नका आणि तुम्ही अशा माणसाला निवडा की जो तुम्हाला रात्रंदिवस कामी येणार. पैसा येणार आणि सगळं होणार, पण का होणार? शेवटी तुमच्या नशिबी तेच भोग राहणार. नळाला पाणी नाही, मुलांना शिक्षण नाही आणि काहीच नाही. या गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर जनतेने मला निवडून द्यावं. मी सांगतो की मी त्यांच्या शिक्षणाची गरज भागवणार. नळाला पाणी आणून द्यायची ताकद माझ्याकडे आहे, तो विजन माझ्याकडे आहे. मी आज तो दाखवणार नाही, पण मी तो मुख्यमंत्री असो का कोणी असो त्याला वाकवणार. तो माणूसच आहे शेवटी. काही वाघिणीचं दूध नाही जंगलात जाऊन काढायचं आहे. त्याला जर मी पत्रव्यवहार करणार तर तो माझी जाणून घेणार आणि मला ती वस्तू देणार. कारण हे असं आहे. नक्कीच. प्रभाग क्रमांक 14 भिवापूर वार्डामधले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते आणि या विशेष मुलाखतीमध्ये आपण नक्कीच बघितलं की महत्त्वाचा जो मुळात आपला शिक्षणाचा मुद्दा आहे. वाढतं शिक्षणाचा खर्च बघता त्यांनी स्वतः ते जिम्मेदारी घेतलेली आहे. इथे कितीही पैसे लागले तरी मात्र शाळेची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं याकरता ते प्रयत्नशील असणार आहेत. आणि पिण्याच्या जी पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि अमृत योजनेची ज्या पद्धतीने अवहेलना इथे म्हणजे जी योजना योग्य पद्धतीने सुरू नाही आहे त्याला योग्य रीतीने चालवत प्रत्येक स्वतः प्लंबर ठेवून घरोघरी पाणी देण्याचं काम ते खंडेलवालजी करणार आहे. तसं आश्वासन लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेलं आहे. आपण नक्कीच भेटत राहणार आहोत. आपण प्रत्येक प्रभागात या प्रभागामध्ये प्रत्येकांकडे येणार आहोत. इथल्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे त्या समस्यांचा आढावा घेत त्या समस्येचं निराकरण व्हावं, त्या समस्या सुटाव्यात हा एकमेव हेतू लोकराज्य टीव्हीचा नक्कीच आहे. आणि म्हणून या विशेष मुलाखतीमध्ये जवळजवळ अनेक प्रश्नांना आश्वासित करत आपण पुढे इथल्या समस्यांचा अधिक या एकंदरीत प्रचार दरम्यान आपण भेटत राहणार आहोत. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.